पुन्हा एकदा स्वागत करतो आपलं मिशन लोकसभा या विशेष कार्यक्रमामध्ये। आज आपण मिशन लोकसभा या कार्यक्रमाच्या माध्यमातून खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करतोय। मागच्या 5 वर्षांमध्ये कुठली कामं त्यांच्याकडनं झाली हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। नाशिक एक झपाट्यानं वाढणारं शहर म्हणून उदयाला येतंय। पुणे औरंगाबाद पाठोपाठ आता सगळं केंद्र जे महाराष्ट्राचं खरं तर लक्षित झालंय ते म्हणजे नाशिकवर। परंतु नाशिकची एक फार जटिल आणि मोठी समस्याची अजून सोडवण्यामध्ये इथले सत्ताधारी अपयशी ठरलेत, ती म्हणजे इथली वाहतूक कोंडी। वाहतूक कोंडीवर आपण गेल्या 5 वर्षात काय उपाययोजना केल्या आहेत? निश्चितच वाहतुकी संदर्भामध्ये आपण राष्ट्रीय महामार्ग 3 या ठिकाणी जर आपण बघितलं तर या राष्ट्रीय महामार्गामध्ये आपल्या शहरातील इंटरनल रिंग रोड म्हणजे जरा आपण अमरधाम क्रॉसिंग आहे तिथं शहराचा 100 फुटाचा इंटरनल रिंग रोड नॅशनल हायवेला क्रॉस होतो। त्याचबरोबर पुढे गेलो आपण तर जत्रा क्रॉसिंगवरती 200 फुटाचा रिंग रोड राष्ट्रीय महामार्गाला क्रॉसिंग होतो। आणि म्हणून अनेक इंजिनिअरिंगच्या चुका त्या राष्ट्रीय महामार्गामध्ये त्यावेळेस राहून गेल्या होत्या। अनेक वेळेस त्या ठिकाणी वाहतूक कोंडीबरोबर अनेक अपघात त्या ठिकाणी झाले, अनेकांचे मृत्यू झाले, अनेक आंदोलनं त्या ठिकाणी झाले। आणि म्हणून आपल्याकडे ज्यावेळेस हे संपूर्ण त्या भागातील शिष्टमंडळ आपल्याकडे आलं आणि त्या संदर्भामध्ये राष्ट्रीय महामार्गाचा विषय असल्या कारणानं आपण त्यामध्ये लक्ष घालावं अशा प्रकारची मागणी त्यांनी ज्यावेळेस केली तर आपण प्रोजेक्ट डायरेक्टर खोडसकर साहेब, रिजनल ऑफिसर राजीव सिंग साहेब यांना घटनास्थळी त्या ठिकाणी घेऊन प्रत्यक्षित त्या ठिकाणी दाखवलं की वाहतूक कोंडी कशा प्रकारे होते, कसे अपघात त्या ठिकाणी घडलेत। त्यानंतर आपण तातडीनं या ठिकाणी एक फ्लायओव्हर द्यावा, उड्डाण पूल द्यावा, जेणेकरून आपली वाहतूक सुरळीत त्या ठिकाणी होईल अशा प्रकारचे प्रस्ताव आपण केंद्राकडे पाठवा अशा प्रकारच्या सूचना दिल्या। त्यांनी सुद्धा तातडीनं तसा प्रकारचा प्रस्ताव केंद्राच्या राष्ट्रीय महामार्गाकडे पाठवला। त्याचबरोबर आपण रस्ते वाहतूक मंत्री आदरणीय गडकरी साहेबांची त्या ठिकाणी भेट घेतली आणि त्यांच्याही निदर्शनास त्या ठिकाणी आणून दिलं की आपण या ठिकाणी किती अपघात झाले, किती जणांचे मृत्यू झाले अशा प्रकारचे दाखले त्यांना त्या ठिकाणी दिले। म्हणजे आडगाव नाका आपला अमरधाम क्रॉसिंग पंचवटीत येतं, जत्रा क्रॉसिंग हे आडगाव पोलीस स्टेशनला येतं। दोन्ही पोलीस स्टेशनच्या माध्यमातून दाखले घेऊन त्यांना निदर्शनास आणून दिलं की किती लोकांचे मृत्यू या ठिकाणी झाले, अपघात झाले। आणि म्हणून हा विषय गांभीर्याने यामध्ये लक्ष घालावं। त्यांनी सुद्धा तातडीनं कारवाईचे आदेश त्या ठिकाणी दिले आणि राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला जवळजवळ त्या राष्ट्रीय महामार्ग 3 वरती जवळजवळ तो उड्डाण पुलाबरोबर सर्व्हिस रोड अशा अनेक सुविधा त्या ठिकाणी मिळाल्या। त्यासाठी 457 कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर होऊन आता सध्या स्थितीमध्ये त्या ठिकाणी कामही सुरू असेल आपण बघितलेलं असेल। नक्कीच, परंतु ह्या ज्या इंजिनिअरिंगच्या चुका आधीच्या सत्ताधाऱ्यांकडनं झाल्या किंवा आधीच्या कार्यकाळात झाल्या ह्या आपण सुधारत असताना अनेक राज्यमार्ग आणि अनेक राष्ट्रीय महामार्ग हे नाशिकमधून जात आहेत। त्याची जटिल समस्या आहे आणि उदाहरणार्थ घ्यायला झालं तर नाशिक ते नाशिक रोड ही 2 शहर आहेत, ह्यांना कनेक्ट करणारा जो रोड आहे द्वारकापासून हा अत्यंत जटिल बनलेला आहे। तर त्यावर काय तातडीची उपाययोजना आणि काय ठोस पर्याय? कारण वाहतूक कोंडी आणि अपघात ज्या पद्धतीने आपण उल्लेख केला आडगावपासून तर इकडे द्वारकापर्यंत जसे होत आहेत तसे हा भाग देखील अपघात प्रवण क्षेत्र आहे। आपल्याला निश्चित कदाचित लक्षात नसेल परंतु ज्यावेळेस गडकरी साहेब के वाघ या ठिकाणी संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील कामांची घोषणा त्या ठिकाणी करायला आले होते त्यावेळेस आपण प्रामुख्याने हा मुद्दा त्या ठिकाणी मांडला होता की द्वारका ते दत्त मंदिर हा जो 5.9 किलोमीटरचा महापालिकेच्या हद्दीतील जो हा रस्ता आहे बरोबर, यावरती वाहतूक कोंडी होते, अपघात होत असतात। त्याचं कारण हे 2 शहरं नाशिक रोड आणि नाशिक हे 2 शहरं त्या माध्यमातून जोडली जातात त्या रस्त्यावरती। त्यानंतर याच मार्गावरतून सिन्नर असेल, शिर्डी असेल, नगर असेल, पुणे असेल अशा प्रकारची वाहतूक या रस्त्यावरतून जात असते आणि महापालिकेकडे इतका निधी नाही की तिथं त्या ठिकाणी ते उड्डाण पूल करू शकतात। बरोबर, आणि म्हणून जर आपण हा जर द्वारकाचा NH3 आणि सिन्नर फाट्यापासून पुढे NH50 जर ही मिसिंग लेंथ जर आपण याला जोडलं तर निश्चितच केंद्राला त्यावरती काम करता येईल अशा प्रकारची
मागणी त्यावेळेस त्या ठिकाणी केकेवा कॉलेज त्या ठिकाणी केली आणि त्याला उत्तर देताना आदरणीय नामदार गडकरी साहेबांनी सुद्धा तातडीनं त्यावरती औपचारिक घोषणा देखील केली आणि त्या प्रस्तावाला त्या प्रकारे प्रक्रिया सुरू झाली. आता सध्या स्थितीमध्ये त्याचं DPRचं काम सुरू आहे. त्याची अलाइनमेंट फायनल करण्याचं राष्ट्रीय महामार्गाचे जे मेंबर्स आहेत त्यांच्याकडे फायनल करण्याचं प्रक्रिया सुरू आहे आणि मला निश्चित खात्री आहे की तो फ्लायओव्हर झाल्यानंतर या संपूर्ण परिसर म्हणजे पंचवटी भाग असेल किंवा नाशिक रोड भाग असेल यामध्ये जास्तीत जास्त जी वाहतूक कोंडी होती ही निश्चित सुरळीत होईल. त्याचबरोबर आपण याचबरोबर ज्याप्रमाणे आपल्या शहरामध्ये इंटरनल रिंग रोड आणि एक्सटर्नल रिंग रोड आहेत अशा प्रकारे जर आपण बाहेरचे मोठमोठे जर शहरं बघितली हैदराबाद असेल इंदोर असेल यांना राष्ट्रीय महामार्गांचा एक रिंग रोड आहे आणि म्हणून हा राष्ट्रीय महामार्गाचा रिंग रोड आपल्याही नाशिक शहराला असावा या दृष्टीने आपण आता सध्या काम करत आहोत. नाशिकच्या पश्चिम भागामध्ये आपल्याला त्याची मान्यता देखील मिळाली. 48 किलोमीटरला 90 किलोमीटर प्रस्तावित आहे. आपण जो नाशिक पेठ हा जो राष्ट्रीय महामार्ग 48 डिक्लेअर झाला होता त्यामध्ये आपण सुधारणा केली. त्यामध्ये धागूर मार्गे महिरवणी मार्गे म्हणजे गिरणारा मार्गे महिरवणी आणि त्यानंतर वाडीवारा हा जो राज्य मार्ग 37 होता हा 48 किलोमीटरचा होता आणि याला राष्ट्रीय महामार्ग 48ला तत्वता मान्यता देखील मिळाली आणि उर्वरित जो 90 किलोमीटर आहे वाडीवाऱ्याच्या पुढे आपल्या साकूर, शिंद, सय्यद पिंपरी आणि ढकांब हा 90 किलोमीटरचा जो उर्वरित राज्यमार्ग 37 आहे त्याचंच देखील वर्गीकरण राष्ट्रीय महामार्गात व्हावं यासाठी प्रस्तावची प्रक्रिया केंद्राकडे सुरू आहे. लवकरच त्याला सुद्धा मान्यता मिळेल आणि हा रिंग रोड झाल्यानंतर नॅशनल राष्ट्रीय महामार्गाचा रिंग रोड झाल्यानंतर नको ती अवजड वाहतूक आपल्या शहरामध्ये येणार नाही. त्याचबरोबर आपलं शहर जे व्हर्टिकली किंवा एखाद्या कंजस्टेड भागामध्ये डेव्हलप होतं तर ते हॉरिझॉन्टली वेल प्लॅन्ड डेव्हलप्ड होईल आणि त्याच्यानंतर प्रदूषण देखील राष्ट्रीय महामार्गाचा रिंग रोड असल्या कारणानं आपल्या शहरामध्ये कमी होईल. त्याचबरोबर जे शहर बाहेरच्या भागामध्ये देखील चांगल्या प्रकारे डेव्हलप होऊन जो आपल्या राष्ट्रीय महामार्ग ज्या ग्रामीण भागामध्ये जाईल त्याचंही डेव्हलपमेंट होला त्याचाही विकास होण्यासाठी निश्चितच चालना त्या ठिकाणी मिळेल. बरोबर, नक्कीच. आपण ग्रामीण भागाचा उल्लेख या रिंग रोडच्या निमित्तानं केलात. ग्रामीण भाग आणि त्यातही सिन्नर हा दुष्काळी भाग जो प्रकर्षानं दरवर्षी सिन्नर म्हटलं की दुष्काळ म्हटलं की सिन्नर हे आठवतंच. या भागासाठी काय उपाययोजना आहेत? कुठला नदीजोड प्रकल्प आहे किंवा वर्षानुवर्ष जो सिन्नरकर जी जनता आहे ही दुष्काळात होरपळतीये त्यासाठी काय केलंय किंवा काय उपाययोजना? नाशिक लोकसभेमध्ये सिन्नर आपला असा तालुका आहे की जो भौगोलिक दृष्ट्या आपल्या नाशिकपासून 500 फूट उंचीवरती आहे. बरोबर. आणि 500 फूट उंच असल्या कारणानं आपल्याला जी ग्रॅव्हिटीने पाणी मिळतं ते त्या ठिकाणी प्रोव्हाइड करता येत नाही व त्याचबरोबर त्या ठिकाणी पाण्याचं प्रमाण देखील खूप कमी आहे. 700 mm त्या ठिकाणी पाऊस पडतो आणि म्हणून 700 mmच्या पावसामध्ये पडणाऱ्या पावसामध्ये साठवण करून त्या संपूर्ण तालुक्याला सुजलाम सुफलाम करणं किंवा त्याचं सिंचन करणं त्याचे पाण्याचे प्रश्न ते पाणी कमी पडतं आणि म्हणून अशा ठिकाणी जो नदीजोड प्रकल्पांचा मुख्य उद्दिष्ट आहे की वाया जाणारं पाणी अशा दुष्काळी भागाला प्रोव्हाइड करणं हा जो नदीजोड प्रकल्पांचा जो उद्दिष्ट आहे आणि म्हणून त्याकरता आपण नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून त्यावेळेस आपले जलचिंतन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांच्या बरोबरीने त्यांच्या मार्गदर्शनाने आपण त्या ठिकाणी अप्पर वैतरणा कडवा देवलिंग हा जो नदीजोड प्रकल्प सुचवला होता त्या माध्यमातून 7 TMC पाणी आपल्या गोदावरी खोऱ्यामध्ये येणार होतं आणि येणार आहे आणि त्याचबरोबर या 7 TMC पाण्याच्या माध्यमातून आपल्या सिन्नर तालुक्याचा सिंचनाचा प्रश्न असेल, पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल आणि उद्योगाचा प्रश्न असेल. निश्चितच मला असं वाटतं की हे तिन्ही प्रश्न त्या ठिकाणी मिटणार आहेत. या नदीजोड प्रकल्पाला या नदीजोड प्रकल्पाच्या पूर्व शक्यता अहवालाचं व्यवहार्यता ठरलेली आहे. त्याचा जो BC रेशो तो फिजिबल झालेला आहे.
त्याला तत्वता मान्यता देखील मिळालेली आहे त्या प्रकल्पाला आणि म्हणूनच त्यासाठी त्याच्या सर्वेक्षणासाठी त्याच्या सविस्तर अहवालाच्या सर्वेक्षणासाठी राज्य शासनाने 23 कोटी रुपये देखील मंजूर केलेले आहेत. लवकरच 70% त्याचं सर्वेक्षण देखील झालेलं आहे. मार्च अखेर एप्रिलपर्यंत त्याचं सर्वेक्षण देखील पूर्ण होईल आणि मग त्यानंतर त्याची प्रशासकीय मान्यता आणि खऱ्या अर्थानं त्यानंतर त्या प्रकल्पांना खऱ्या अर्थानं मूर्त स्वरूप येण्याचं काम त्या ठिकाणी होणार आहे. याचं लाभ क्षेत्र मोठं असणार आहे. निश्चितच सिन्नर तालुका जो दुष्काळी समजला जातो त्या ठिकाणी सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्नाबरोबर उद्योगाला झाल्यानंतर मला असं वाटतं की सिन्नर तालुका हा सुजलाम सुफलाम होईल. नक्कीच. परंतु ही म्हणजे सिन्नर तालुका आज दुष्काळात होरपळत नाहीये, गेली अनेक वर्ष होरपळतोय. तुमच्या मते तुम्हाला काय वाटतं, ह्या ज्या नदीजोड प्रकल्पाच्या योजना आहेत किंवा सिन्नरला पाणी पुरवठा कायमस्वरूपी व्हावा, सिन्नर एक औद्योगिक हब म्हणून पुन्हा नावारूपाला यावं, यासाठी ज्या आधीच्या सत्ताधाऱ्यांकडनं प्रयत्न व्हायला हवेत ते झाले नाही, हा भाग अजूनही दुष्काळी का? काय खंत वाटते आपल्याला? या अगोदर कोणी त्या विषयांसाठी काय हात घातले मी यावरती बोलणार नाही, कारण ज्यांनी त्यांनी ज्याच्या त्याच्या जबाबदारीने काम करणं अपेक्षित आहे. आपल्याला जी संधी या संपूर्ण नाशिककरांनी दिली त्यामध्ये सिन्नरकरांनी सुद्धा मोठा वाटा आहे आणि म्हणून त्या दृष्टीने आपण या मतदार या तालुक्याकरता काय करू शकतो. आणि मला असं वाटतं की हे उंचावर असल्या कारणानं जो पाऊस पडतो त्यातच नियोजन करणं आहे. बरोबर. आणि जर पाऊसच कमी पडत असेल तर कुठून तरी पाणी आणून आणि त्याला लिफ्ट करून त्या देव नदीमध्ये टाकणं हाच एकमेव पर्याय आहे. आणि देव नदी जी जाते ते जवळजवळ 70% भाग हा सुजलाम सुफलाम निश्चित त्या माध्यमातून होईल. नक्कीच. म्हणजे सिन्नर हा भाग सुजलाम सुफलाम गेल्या पुढच्या काही वर्षांमध्ये होईल ही आशा नक्कीच करू. परंतु आणखी एक जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न हा मुद्दा निघाल्यामुळं विषय पुढं सरकूया आपण. जायकवाडी पाणी प्रश्न, गंगापूर धरणातनं मोठ्या प्रमाणात पाणी हे जायकवाडी धरणात अक्षरशः पळवलं जाते अशा पद्धतीच्या बातम्या आणि सगळी आंदोलनं या संदर्भात झाली. का नाशिकचं पाणी, हक्काचं पाणी आपण औरंगाबादला देतोय आणि औरंगाबाद मोठं होतंय, हा खरं तर नाशिककरांचा फार जिव्हाळ्याचा आणि काळजीचा विषय. नाशिककर कायम चीड व्यक्त करतात या विषयावर. खरं तर गोदावरी खोरं हे तुटीचं खोरं म्हणून समजलं जातं. आपण हे गोदावरी बेसिन जर बघितलं तर यामध्ये हे जे आपलं रिज आहे याच्या पुढे पाणी आज जो काही कॅचमेंट एरिया आपला आहे त्याच्या पलीकडे जर आपल्याला या गोदावरी खोऱ्यामध्ये जर पाणी आणायचं असेल तर ज्या पश्चिम वाहिन्या जे दबनगंगेचं पाणी आहे ते जे समुद्राला मिळतं हे पाणी वळवणं हाच एकमेव त्याला पर्याय आहे. आणि म्हणून यावरती जसं मी मगाशी सांगितलं की आपण अप्पर वैतरणा कडवा देवलिंग या माध्यमातून 7 TMC पाणी, त्याचबरोबर दबनगंगा एकदरे या माध्यमातून 5 TMC पाणी, असं 12 TMC पाणी या गोदावरी खोऱ्यामध्ये या 2 नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. आणि त्या माध्यमातून अनेक विषय त्या ठिकाणी मला असं वाटतं मार्गी लागणार आहेत. आपला तुम्ही जसा विषय मांडला की नेहमी गंगापूर, नाशिक आणि जायकवाडी हा वाद होत असतो, परंतु आपण नुसतं वाद किती वर्ष वाद करणार. आणि मागच्या वर्षी तर टोकाचं स्वरूप झालं होतं त्या वादाला. दरवर्षी टोकाचं स्वरूप होतं. त्यामध्ये सर्व उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, आंदोलनं हाच एकमेव भाग असतो. परंतु कायमस्वरूपी तोडगा निघणं हा खऱ्यात मला असं वाटतं का तो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्याच्यावरती पर्याय शोधणं ही खरी महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून दबनगंगा एकदरे यातून 5 TMC आणि 7 TMC 12 TMCचे पाणी जर आपल्या गोदावरी खोऱ्यामध्ये उपलब्ध झालं तर या 12 TMCच्या माध्यमातून आपल्या नाशिक शहराच्या पिण्याची कपातीचा जो विषय नेहमी येतो मार्च, एप्रिल, मेच्या दरम्यान तो निश्चित मला असं वाटतं कायमस्वरूपी मार्गी लागेल. त्याचबरोबर मगाशी जसं सांगितलं आपण सिन्नरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, त्याच्यानंतर पिण्याच्या पाण्याचा, सिंचनाचा आणि खास करून आपल्याला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं की जसं आपण सांगितलं की उद्योगाला सुद्धा खाली पाणी औरंगाबादला पाणी असल्या कारणानं आपल्यावरती अन्याय होतो. तर या ठिकाणी सांगायला निश्चितच खंत वाटते की आपण पाणी खाली जायकवाडीला देतो आणि दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर आपलं फर्स्ट फेजमध्ये नाशिक रिजेक्ट करण्याचं कारण असं होतं की नाशिकला पाणी उपलब्ध नाही. आपण नाशिकला पाणी देतो बरोबर आणि औरंगाबादचा फर्स्ट फेजमध्ये निवड होते. निश्चितच आपलं मला असं वाटतं की
दुर्दैव फार आहे. मोठी दुर्दैव म्हणता येईल नाशिककरांचं. परंतु त्या पाण्याची उपलब्धता देखील होणं गरजेचं होतं आणि म्हणून या दोन्ही नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून जी उपलब्धता 2.6 TMC पाणी जे लागणार होतं दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरला, ते देखील या दोन्ही नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या नाशिक लोकसभेमधील नाशिक शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, सिन्नरच्या दुष्काळी भागातला सिंचन पाण्याचा प्रश्न आणि खास करून या इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटसाठी दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉर्पोरेशनच्या त्याच्यासाठी जे पाण्याची उपलब्धता लागते तीही या माध्यमातून मिळणार आहे. आणि म्हणून निश्चितच मला असं वाटतं की नाशिक लोकसभेचा एक सगळा डेव्हलपमेंट होण्यासाठी निश्चितच हे दोन्ही नदीजोड प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि खास करून या ठिकाणी सांगायला आपल्याला आणखीन आनंद या ठिकाणी असा होतो की हे दोन्ही नदीजोड प्रकल्प आदरणीय आताचे आपले जलसंपदा मंत्री आदरणीय नामदार गडकरी साहेब यांनी नुकतंच एक काही महिन्यांपूर्वी विधानही केलं आणि औपचारिक घोषणा देखील केली काय हे दोन्ही नदीजोड प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प म्हणून लवकरच घोषित केली जाणार आहे ज्यावेळेस महाराष्ट्राचा आणि गुजरातचा करार होईल. मला असं वाटतं त्या माध्यमातून आपल्या राज्याच्या आर्थिक तिजोरीवरचा भार देखील कमी होणार आहे. जवळजवळ 90% निधी हा केंद्र शासन त्यावेळेस उपलब्ध करणार आहे आणि 10% राज्य शासन. आणि म्हणून हे दोन्ही नदी जोड प्रकल्प एक आयडॉल प्रोजेक्ट आपल्या महाराष्ट्रासाठी निश्चित होतील असं वाटतं. नक्कीच. खरं तर नाशिक गोदावरीचं उगम स्थान असताना देखील आपल्याला पाण्याबद्दल इतकी अनास्था पाहायला मिळते ही दुर्दैव आहे. परंतु त्यावर उपाययोजना होणंही गरजेचं आणि भविष्यात त्या होतील. नाशिककर त्याकडे लक्ष ठेवून असतीलच. आणखी एक महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे पुण्यापाठोपाठ नाशिक हे एक एज्युकेशन हब म्हणून पुढे यायला हवं होतं परंतु त्या प्रमाणात आलेलं नाही आहे. प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स मोठ्या प्रमाणात आली परंतु सरकारी एज्युकेशन हब किंवा सरकारनं यात अजून काही लक्ष घातलेलं तेवढं दिसत नाही. गुणवत्ता वाढीसाठी कुठल्याही उपाययोजना नाशिकमध्ये शिक्षणाच्या बाबतीत दिसत नाहीत असं काहीसं चित्र आहे. तर त्या बाबतीत काय उपाययोजना आहेत? मी जसं मगाशी सांगितलं की नाशिक आपण नेहमी पुण्याबरोबर कम्पेअर करतो बरोबर. त्यामध्ये कनेक्टिव्हिटी मी सांगतो की अत्यंत महत्त्वाची असते आणि म्हणून त्याचप्रमाणे आता सध्या स्थितीमध्ये आपण सर्वच कनेक्टिव्हिटीच्या जवळपास आलेलो आहोत. मग एअर कनेक्टिव्हिटी असेल, रेल्वे कनेक्टिव्हिटी असेल, राष्ट्रीय महामार्गांची कनेक्टिव्हिटी असेल. आणि म्हणून नाशिकची खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की हळूहळू एक विकासाच्या दृष्टीने दिशेने आपण निघालेलो आहोत. त्यामध्ये शिक्षणाचं जसं आपण सांगितलं की एज्युकेशन हबच्या दिशेने सुद्धा आपण निघालेलो आहोत. त्याचं कारण असं की आजही आपल्याकडं संदीप फाउंडेशन असेल किंवा ऑर्किड इंटरनॅशनल असेल, MET असेल, त्यानंतर आपल्या KK वाघ असेल, आपलं NDMVP असेल, अशा अनेक संस्था आहेत आणि अनेक इन्स्टिट्यूट आपण जसं सांगितलं की निश्चितच येणं अपेक्षित आहे. मला असं वाटतं का लवकरच या इन्स्टिट्यूट्स देखील हळूहळू इन्फ्रास्ट्रक्चर ज्याप्रमाणे डेव्हलप होतं त्याप्रमाणे येत असतात आणि निश्चित आपलं इन्फ्रास्ट्रक्चर निश्चित चांगलं होत चाललेलं आहे. त्यामुळं आपण अशी आशा धरूया का निश्चित आपली अनेक एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स या ठिकाणी येतील. परंतु त्याचबरोबर आजच्या नीतीला जे विषय गरजेचे आहेत ज्याप्रमाणे पुणे युनिव्हर्सिटी जी आहे तिचं जो सब सेंटर नाशिकला आहे याची सक्षमता वाढवणं यासाठी आपण प्रयत्न करत आहोत की पुणे युनिव्हर्सिटी पाठोपाठ आज जर आपण बघितलं तर नाशिकचं जे सब सेंटर आहे ते एक पोस्ट ऑफिससारखं म्हणून काम त्या ठिकाणी चालू आहे. आपल्याकडं जवळजवळ 1.5 ते 2 लाख विद्यार्थी आहे की ज्यांना प्रत्येक वेळेस छोट्या छोट्या कामांकरता पुण्याला जावं लागतं. आणि म्हणून मागे आपण कुलगुरूंशी चर्चा केली होती. त्यांनीही सुद्धा लवकरच आपण या ठिकाणी नाशिकमध्ये एक 20-30 हजार स्क्वेअर फुटाची बिल्डिंगची सुरुवात करून ज्या संदर्भामध्ये आपल्या नाशिकच्या विद्यार्थ्यांना पुण्याला जावं लागतं तर निश्चितच आपण त्या सर्व सुखसुविधा या ठिकाणी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी या सर्व ब्रांचेस त्या ठिकाणी ओपन करू अशा प्रकारचे आश्वासन दिलेत. त्याचबरोबर आपण नेट एक्झाम सेंटर म्हणजे नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट ही अगोदर आपल्याला मुंबई आणि पुण्याला जावं लागायचं आणि औरंगाबादला जावं लागायचं. परंतु मागच्या नोव्हेंबर 2017 पासून त्या नाशिकमध्ये सुरू झालेले आहे. त्याची मंजुरी मिळवण्यासाठी देखील आपल्याला यश मिळालेलं आहे. कारण या मुलांना 200 किलोमीटर जाऊन एक प्रवास करावा लागायचा, एक दिवस हॉल्ट घ्यावा लागायचा आणि मुलींबरोबर पालकांना देखील त्या ठिकाणी जावं लागायचं. म्हणजे वेळेअभावी
खर्च देखील व्हायचा आणि त्यानंतर प्रवासाच्या माध्यमातून मनस्ताप म्हणजे जी फ्रेशनेस परीक्षा द्यायला पाहिजे तसं फ्रेशनेसही राहत नव्हता आणि निश्चितच आणि हजारो विद्यार्थी मला असं वाटतं की 10 ते 12 हजार विद्यार्थी वर्षातून 2दा या परीक्षेसाठी बसतात आणि निश्चितच या माध्यमातून आपल्याला ते यश मिळालेले नेट एक्झाम सेंटरच्या माध्यमातून आणि निश्चित त्याचा उपयोग आज सर्वच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी होतोय. आपण UPSC साठी देखील UPSCचे सेंटर या ठिकाणी व्हावं यासाठी UPSCचे चेअरमन मिस्टर डेव्हिड यांची देखील भेट घेऊन यांना नाशिकमध्ये UPSCचे सेंटर खोलावं अशी मागणी केली होती. त्यांनी देखील आपल्याला या विषयामध्ये आपण निश्चितच गांभीर्याने लक्ष घालू, परंतु यानंतर संपूर्ण भारतभरामध्ये ज्यावेळेस नवीन सेंटर ओपन करण्याचा आमचा विचाराधीन असेल तर त्यावेळेस आपण नाशिकमध्ये UPSCचं सेंटर देऊ असं लेखी आश्वासन त्यांनी आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की शिक्षणाच्या संदर्भामध्ये पण सुद्धा आपण हळूहळू एक पाऊल पुढे जात आहोत. निश्चितच लवकरच आपलं एज्युकेशन हब होईल असं अपेक्षा आपण. नक्कीच हे तुम्ही सांगितल्या या सगळ्या उपाययोजना किंवा नेट एक्झाम ह्या सगळ्या ग्रामीण भागातल्या जनतेपर्यंत किंवा विद्यार्थ्यांपर्यंत अजूनही पोहोचत नाही आहेत. नाशिकमध्ये मोठा भाग आदिवासी ग्रामीण भाग आहे. इव्हन नाशिकवर डिपेंडंट असलेले किंवा एज्युकेशनच्या बाबतीत नाशिककडे बघणारी अनेक शहरं आपल्या आजूबाजूला आहेत. हा जो ग्रामीण भागातला येणारा युवक आहे, तरुणी आहे, यांच्यासाठी काही गुणवत्ता वाढ किंवा शिक्षणाचा दर्जा काही आणखी ठोस उपाययोजना ग्रामीण भागांची कनेक्टिव्हिटी जोडता येईल आपल्याला शिक्षणाची असं काही आहे? या अगोदर आपण जिल्हा परिषद सदस्य म्हणून 2007 ते 2012 जिल्हा परिषदेमध्ये काम केलं आहे आणि म्हणून आपल्याला एक चांगला अनुभव या जिल्हा परिषदेच्या शिक्षण शाळेंबद्दल आहे की अनेकदा आपण बघतो की एखादा शिक्षक त्या वर्गावरती गेला नाही तर त्या वर्गातले विद्यार्थी दुसऱ्या वर्गामध्ये बसतात. बरोबर. आणि म्हणून कुठंतरी गुणवत्ता कमी होते असं आपल्याला वाटतं. आणि त्याचबरोबर महापालिकेतली शाळाच्या गुणवत्तेसंदर्भामध्येही काही प्रमाणामध्ये विषय असू शकतो. यासाठी आपण एक व्हर्च्युअल क्लासरूम ही संकल्पना त्या ठिकाणी अंमलात आणली आणि त्याचं आपल्या शाळा नंबर 16 जे आपल्या गंगापूर रोडवरती आहे त्यावरती एक व्हर्च्युअल क्लासरूम सुरू केला आणि त्या व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून नाशिकमधील 6 विभागाच्या 6 शाळा व आपल्या ग्रामीण भागातील 4 तालुक्याच्या 4 जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या नेटच्या माध्यमातून कनेक्ट केल्या व त्या माध्यमातून एक व्हर्च्युअल क्लास एकच रूममधून आपण अनेक वर्गांना त्या ठिकाणी शिकवू शकतो. आणि मला असं वाटतं की एक्सपर्ट्स टीचर ज्यावेळेस त्या विद्यार्थ्यांशी संभाषण करतील तर निश्चितच त्यांची गुणवत्ता निश्चित वाढेल आणि त्यांना ज्यावेळेस एखादा शिक्षक आला नाही तर त्यावेळेस त्या एक्सपर्ट शिक्षकच्या माध्यमातून त्यांच्या त्यांना चांगले सल्ले दिले जातील. निश्चितच त्या माध्यमातून शिक्षणाची गुणवत्ता वाढेल असं आपल्याला वाटतं. नक्कीच शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्याबरोबरच आरोग्याशी संबंधित अनेक समस्या ह्या नाशिकमध्ये डोकं वर काढतायत. अनेक वेळा बातम्या आपल्याला बघायला मिळत आहेत की सिव्हिल हॉस्पिटल नाशिकमधलं सर्वात मोठं नाशिक ग्रामीण जिल्हा रुग्णालय त्या ठिकाणी इन्क्युबेटर नसल्यामुळं अनेक बालकांचा मृत्यू होणं किंवा ग्रामीण भागातून येणारा जो रुग्ण आहे किंवा जो पैसे खर्च करू शकत नाही त्याची अनास्था कायमच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाहायला मिळते. आपण सिव्हिल हॉस्पिटलच्या संदर्भामध्ये आपण जसं सांगितलं का अनेक विषयाच्या तक्रारी त्या ठिकाणी होत असतात. अनेक रुग्ण म्हणजे आपण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जर बघितलं तर आपण बालक असेल, महिला असेल, युवक असेल, ज्येष्ठ असेल अशा सर्वांचाच उपचार एकच ठिकाणी केला जातो आणि त्यामध्ये खरा जो त्रास जो आहे तो महिला वर्ग असेल किंवा बालक असेल त्यांना अनेक त्या ठिकाणी विषयांना सामोरं जावं लागतं. आणि म्हणून त्याकरता आपण केंद्र शासनाच्या नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत आपण त्या ठिकाणी एक 100 बेडेड हॉस्पिटल म्हणजे महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं की माता व बाल संगोपन केंद्र ही पहिली मला असं वाटतं त्या ठिकाणी सुरू होतं आहे. आणि त्या माध्यमातून ज्या काही महिला वर्ग असेल किंवा बालक असेल यांच्या उपचारासाठी एक वेगळं हॉस्पिटल त्या ठिकाणी तयार करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. त्या कामाचा देखील शुभारंभ
शिवसेनेचे नेतेच तसेच युवा सेना प्रमुख आदरणीय आदित्यसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. मला असं वाटतं की ते झाल्यानंतर निश्चितच चांगल्या प्रकारे या बालकांना व माता व बालक संगोपन कक्षाच्या माध्यमातून चांगला उपचार त्या ठिकाणी होऊ शकतो. त्याचबरोबर संदर्भ रुग्णालयासंदर्भात आपण जे सांगितलं की अनेक तक्रारी त्या ठिकाणी असतात, त्यावेळेससुद्धा आपण ज्या आपल्या संदर्भ सेवा रुग्णालयामध्ये जे मेंटेनन्सचं काम ज्या कंपनीला दिलं गेलं होतं, आपण त्या ठिकाणी जातीने लक्ष घालून आरोग्यमंत्र्यांच्या देखील हे निदर्शनास आणलं की आपल्या नाशिकचं संदर्भ सेवा रुग्णालय यातून वगळण्यात आलेलं आहे आणि म्हणून याचा समावेश त्या ठिकाणी करावा. तर काही प्रमाणामध्ये दिलासा दिला गेलेला आहे. आपण यासाठी कॅन्सर केअर सेंटर TCC या ठिकाणी नाशिकला सुरू व्हावं हे देखील प्रयत्न आपले केंद्राच्या माध्यमातून सुरू आहेत. खरं तर संदर्भ रुग्णालय खूप मोठं मेडिकल इन्स्टिट्यूटसुद्धा होऊ शकतं, त्या दृष्टीनं देखील काही प्रयत्न होऊ शकतात का? आपण या ठिकाणी आपल्याला सांगावंसं वाटतं की आपण टेलिमेडिसिन ही एक नवीन संकल्पना आपण या ठिकाणी सुरू करण्यासाठी प्रयत्न केला आहे. म्हणजे मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये आपल्या नाशिकमध्ये प्रथमच सिव्हिल हॉस्पिटलला प्राथमिक आरोग्य केंद्र हे नेटच्या माध्यमातून जोडण्याचं काम त्या ठिकाणी केलं. म्हणजे आपण जर बघितलं तर ग्रामीण भागातील रुग्ण त्या ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांवरती जात असतात, परंतु त्यांच्या रक्त लघवी तपासणी असेल तर त्यांना ते दाखले जवळजवळ 8-10 दिवसानंतर मिळतात, परंतु त्या वेळेमध्ये त्या आजाराचं निदान होत नाही, कदाचित तो आजार थोडा पुढे निघून जातो. त्याचबरोबर एखाद्या आजार असल्यानंतर त्याला एक तज्ज्ञ डॉक्टरचा सल्ला असायला पाहिजे असतो, परंतु तो वेळेअभावी म्हणा किंवा वाहतुकीच्या अभाव म्हणा, पैसे लागणारे शहरामध्ये जाण्याकरता तो टाळाटाळ करतो आणि म्हणून अशा अनेक विषयांना त्यांना सामोरं जावं लागतं. त्यासाठी टेलिमेडिसिन ही एक नवीन संकल्पना त्या ठिकाणी आपण सुरू केली आणि आपण सिव्हिल हॉस्पिटलच्या माध्यमातून काही प्राथमिक आरोग्य केंद्र प्रायोगिक तत्वावरती नेटच्या माध्यमातून जोडलीत आणि त्या माध्यमातून नेटच्या माध्यमातून एक तज्ज्ञ डॉक्टरचा सल्ला त्या ग्रामीण भागातील रुग्णाला त्या ठिकाणी मिळणार आहे. त्याचबरोबर आपण अधिक त्यामध्ये आणखी एक इपकॉस कंपनीच्या CSR फंडिंगच्या माध्यमातून काही इक्विपमेंट्स त्या PHCsला दिले. त्या माध्यमातून आय नेत्र म्हणजे ग्रामीण भागात जर आपण पाहिलं तर मुलं असतील, ज्येष्ठ असतील, लवकर डोळे तपासणी करत नाही, परंतु त्या आय नेत्र जे इन्स्ट्रुमेंट आहे ते हँड कॅरी आहे आणि त्या माध्यमातून आपण प्रत्येक शाळेमध्ये जाऊन त्या मुलांच्या तपासण्या करू शकतो, चौकामध्ये एखाद्या कट्ट्यावर जाऊन ज्येष्ठांच्या तपासण्या करू शकतो आणि त्याचे दाखले तातडीने त्या ठिकाणी मिळू शकतात. त्याचबरोबर एक स्वास्थ्य स्लेट म्हणून एक इन्स्ट्रुमेंट आणलं की जे रक्त लघवी तपासायचे असेल किंवा आपला डायबिटीज चेक करायचा असेल, मलेरिया चेक करायचा असेल, त्यांना 10 मिनिटांमध्ये त्याचा रिपोर्ट त्या ठिकाणी मिळेल आणि त्या आजाराचं निदान तातडीने होऊन त्याच्यावरती उपचार तातडीने सुरू होतील. त्यानंतर डिजिटल स्टेथोस्कोप म्हणजे त्या रुग्णाला तो डिजिटल स्टेथोस्कोप लावल्यानंतर जर तो डॉक्टर संबंधित डॉक्टरचा सल्ला घेण्यासाठी तो जर आउट ऑफ अब्रॉडला जरी असेल तरी तो त्या ठिकाणावरतून त्या रुग्णाची माहिती त्या डिजिटल स्टेथोस्कोप मार्गे देऊ शकतो आणि तो सल्लासुद्धा त्या ठिकाणी देऊ शकतो. अशा प्रकारचे इक्विपमेंट्स देखील दिलेले आहेत आणि मला असं वाटतं का त्याची सुरुवात जर आपण नाशिक लोकसभेमध्ये जर प्रत्येक PHC जोडल्या गेल्या आणि यासाठी जर वेगळी यंत्रणा सिव्हिल हॉस्पिटलबरोबर देण्यात आली तर मला असं वाटतं का खूप चांगल्या प्रकारचं आरोग्य सेवा या ग्रामीण भागामध्ये आपण रुग्णांना देऊ शकतो. नक्कीच प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सिव्हिल हॉस्पिटल म्हणजे नाशिक जिल्हा रुग्णालय हे जर सक्षमतेनं जोडलं गेलं तर ह्या अडचणी संपतील असं आपलं म्हणणं आहे. याचबरोबर आरोग्याच्या समस्या सोडवल्यावर आपण एक सर्वात महत्त्वाचं काम केलं होतं ते म्हणजे इस्रो ही संघटना किंवा एक मोठी संस्था नाशिकमध्ये आली आपल्यामुळं आणि एक वेगळं काम इस्रोच्या माध्यमातून नाशिककरांनाही पाहायला मिळालं. पण हे जनतेपर्यंत नाशिकपर्यंत किंवा नाशिककरांपर्यंत अजून पोहोचलं नाही असं वाटतंय की काय होतं ही इस्रोची संकल्पना आणि आपण काय केलं त्या माध्यमातून, काही उदाहरणं देता येतील का? इंडियन रिसर्च स्पेस ऑर्गनायझेशन इस्रो ही एक अशी संस्था आहे की जिच्या माध्यमातून सॅटेलाईटच्या माध्यमातून आपल्याकडं जो आज आहे जिल्हा प्रशासनाकडं लेखी डाटा आहे आणि या सॅटेलाईटच्या माध्यमातून फिल इन द ब्लँक्स
म्हणजे हे फिल इन द ब्लँक्स कंप्लीट करून देण्याचं काम त्या ठिकाणी इस्रोच्या माध्यमातून होईल आणि आपल्या नाशिक जिल्ह्याचा विकास नियोजनबद्ध प्रकारे करण्याचं काम त्या ठिकाणी होणार आहे. इस्रोचा सगळ्यात मुळात आपल्याला फायदा या ठिकाणी अशा प्रकारे होईल. म्हणजे जी संकल्पना यामागची आहे, विज्ञानाच्या आधारावरती मतदारसंघाचा विकास. त्यामध्ये मी आपल्याला एक 2-3 उदाहरणं देऊ इच्छितो की आपण ज्या प्रकारे कांदा असेल किंवा इतर आपल्या फळभाज्या संदर्भामध्ये ज्यावेळेस कांद्याच्या संदर्भामध्ये लोकांना शेतकऱ्यांना जास्त उत्पादन झाल्यानंतर जो काही नुकसान सहन करावं लागतं तर ते या माध्यमातून करता येणार नाही. त्याचं उदाहरण असं देता येईल की आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण शेतजमीन किती आहे, एकूण पिकं किती आहेत, अशी याची संपूर्ण माहिती अपडेट राहणार आहे आणि ती अपडेट झालेली माहिती ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचं काम होईल त्या ॲपच्या माध्यमातून. आणि त्या माध्यमातून शेतकऱ्याला तातडीनं कळेल की आज कांद्याचं उत्पादन किती झालेलं आहे, आपली रिक्वायरमेंट किती आहे, ॲक्सेस जर कधी कांद्याचं उत्पादन होत असेल तर आपण थांबायला पाहिजे, आपण क्रॉप पॅटर्न बदलायला पाहिजे, अशा प्रकारची माहिती त्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळणार आहेत. आणि म्हणून एक शेती संदर्भात दुसरा उदाहरण द्यायचं ठरलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण शेतजमीन किती, 3 पिकं घेणारी किती, 2 पिकं घेणारी किती, 1 पीक घेणारी किती, मग 1 पीक जी घेती तिने 3 पिकं घेण्यासाठी काय उपाययोजना गेली पाहिजे, याचा सुद्धा फायदा या इस्रोच्या माध्यमातून त्याचा महत्त्वाचा उपयोग होईल त्यांना मिळणार आहे. त्याचबरोबर इतर दुसरा जो विषय आहे की त्यामध्ये अर्बन डेव्हलपमेंट आपण जर बघितलं तर शहर आपलं कुठल्या भागामध्ये विस्थापित होतोय हे खरं तर आपल्याला इथं बसून कळत नाही. तर इस्रोच्या माध्यमातून आपण कुठल्या भागामध्ये काय सुविधा वाढवणं गरजेचं आहे, कुठल्या भागामध्ये कमी सुविधा द्यायला पाहिजे आणि म्हणजे नियोजनबद्ध विकास आपल्या शहराचा देखील चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी होऊ शकतो. याच इस्रोच्या माध्यमातून आपण एक खड्ड्याचं मॅपिंग करणारं ॲप त्या ठिकाणी सुरू केलं आणि त्याचं ॲप देखील पूर्ण झालं. त्या माध्यमातून आपण जर बघितलं तर आपल्या संपूर्ण नाशिक जिल्ह्यामधील जे ग्रामीण रस्ते, त्या ग्रामीण रस्त्यामध्ये आपण कुठल्या लेंथला कुठल्या रस्त्याला प्राधान्य द्यायला पाहिजे, तो रस्ता किती लेंथपर्यंत खराब आहे आणि हे अनेक प्रश्न लोकप्रतिनिधी असेल, प्रशासन असेल यांच्यासमोर येत असतात. आणि म्हणून या इस्रोच्या त्या खड्डे मॅपिंगच्या या ॲपच्या माध्यमातून आपल्याला कुठल्या रस्त्याला प्राधान्य द्यावं, त्या रस्त्यावरती किती निधी खर्च करायचा याची पारदर्शकता कशी असावी आणि म्हणून यासाठी सुद्धा त्याचा उपयोग एक चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी होणार आहे. नक्कीच या इस्रोच्या माध्यमातून नक्कीच डेव्हलपमेंट होणार आहे किंवा ते ॲपच्या माध्यमातून. पण ही खड्ड्यांसंदर्भातलं ॲप जरी कार्यान्वित झालेलं असलं तरी शेतकरी क्रॉप पॅटर्न या बाबतीतलं ॲप लवकरात लवकर शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावं यासाठी काय तातडीच्या उपाययोजना किंवा यामध्ये वनजमिनींचाही मोजमाप किंवा त्या संदर्भातही न्यायनिवाडा करणं योग्य राहील, म्हणजे सुलभता होईल त्यामध्ये. या अगोदर गेले 6 महिन्यापूर्वी आपल्या संपूर्ण भारतातले वैज्ञानिक या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये आले होते. यांनी जिल्हा प्रशासनाबरोबर त्या ठिकाणी बैठक आपण त्यांची आयोजित केली होती आणि त्या माध्यमातून आपल्याला सांगायला आनंद या ठिकाणी होतो की संपूर्ण भारतामध्ये नाशिक हा पहिला जिल्हा आहे की इस्रोचा करार आपल्या नाशिक जिल्हा प्रशासनाबरोबर झालेला आहे. आणि त्यावेळेस त्यांनी आपल्याला उदाहरण म्हणून त्यामध्ये जे काही 6 महिन्यामध्ये त्यांनी आपल्या ज्या काही विषयांमध्ये वर्कआउट केलं त्यामध्ये खास करून आपण जर बघितलं तर वन जमिनीच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपल्या आदिवासी अनेक नागरिकांनी बांधवांनी ज्यावेळेस या नाशिक ते मुंबई जो आंदोलन म्हणजे हजारोंच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाले होते आणि प्रामुख्याने त्यांची मागणी होती की आमच्या वन जमिनीचा जो काही कार्यादेश जो काही आदेश करण्यात आला अद्याप त्या जमिनी आम्हाला मिळालेल्या नाहीत. आणि या जमिनी 95च्या अगोदरच्या जमिनी जे आदिवासी कसं करत होते त्या जमिनी त्यांना द्याव्यात अशा प्रकारचा GR त्या ठिकाणी होता आणि त्याला प्रामुख्यानं कुठल्याही प्रकारचं
प्रूफ नव्हतं आणि या इस्रोच्या माध्यमातून त्यांनी ते वर्कआउट करून दिलेले की 95च्या अगोदर कुठल्या जमिनी शेत जमिनी होत्या आणि 95 नंतर कुठल्या जमिनी म्हणजे त्याचे पुरावे देखील त्या इस्रोच्या माध्यमातून त्यांना मिळेल आणि मला असं वाटतं का ते आपल्या सर्वच आदिवासी बांधवांना त्या ठिकाणी न्याय त्या ठिकाणी मिळेल. आणखी एक नाशिक हे क्रीडा क्षेत्र म्हणून ज्या पद्धतीनं नावारूपाला यायला हवं होतं तसं आलेलं नाही. काही निवडक नावं जर नाशिकची बघितली तर त्या पुढे नाशिक कविता राऊत किंवा इतर धावपटू यांच्या पलीकडे नाशिकमधून इतर क्रीडा प्रकार हे उदयाला आलेले दिसले नाहीत. यामध्ये आपण केंद्र शासनाच्या क्रीडा मंत्रालयाच्या मार्फत राजीव गांधी खेल अभियान या योजनेअंतर्गत आपल्या नाशिक पूर्वमध्ये जवळजवळ 5.25 कोटी रुपयाचं एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स निर्माण पूर्ण केलेलं आहे. त्याचं आता लोकार्पण देखील आपले शिवसेनेचे नेते तसेच युवा सेनेचे प्रमुख आदरणीय आदित्य साहेबांच्या हस्ते लवकरच त्या ठिकाणी केलं जाणार आहे. त्यामध्ये जवळजवळ 11 ॲक्टिव्हिटीज आहेत. वेगवेगळे टेनिस कोर्ट असतील, सिंथेटिक कोर्ट असतील, ॲथलेटिक असेल आणि म्हणून या माध्यमातून मला असं वाटतं की अनेक आपल्या खेळाडूंना त्या ठिकाणी संधी त्या ठिकाणी मिळेल. त्याचबरोबर आपण नुकतंच आत्ताच नाशिक पश्चिममध्ये छत्रपती संभाजीराजे स्टेडियम जे आहे त्या ठिकाणी देखील 6 कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर केलेत आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी ट्रेनिंग सेंटर, हॉस्टेल्स त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेत. म्हणजे आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी त्या ठिकाणी येऊन राहू शकतात, त्यांना चांगल्या प्रकारची ट्रेनिंग त्या ठिकाणी मिळू शकते. त्या ठिकाणी अनेक सुविधा त्या ठिकाणी त्यांना दिल्या जाणार आहेत आणि मला असं वाटतं का त्या माध्यमातून आपल्या नाशिक जिल्ह्यातल्या चांगल्या खेळाडूंना सर्वांना चांगल्या प्रकारची संधी त्या ठिकाणी निश्चित मिळेल. नोटबंदीच्या काळामध्ये इंडिया सिक्युरिटी प्रेस बंद पडणार की काय अशी काहीशी भीती कामगारांमध्ये होती. ह्या भीतीतनं आपण बाहेर तर कामगारांना कशा पद्धतीने काढलं आणि आता सद्यस्थिती काय आहे या सगळ्या प्रकल्पाची? नोटबंदी संदर्भामध्ये ज्यावेळेस निर्णय घेण्यात आला त्यावेळेस आपण अर्थमंत्री आणि पंतप्रधानांशी या संदर्भामध्ये चर्चा केली होती की आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये करन्सी नोट प्रेस आणि इंडियन सिक्युरिटी प्रेस या ज्या 2 संस्था आहेत यामध्ये नोट प्रिंट करण्याचं जे काम होतं तर आपण एकीकडे नोटबंदी करतो परंतु दुसरीकडे जर बघितलं तर गुणवत्ता असेल किंवा नोटांची उपलब्धता असेल, वेळेत उपलब्धता ही व्हावी यासाठी ज्या मशिनरीज त्यांनी या अगोदर करन्सी नोट प्रेसला प्रोव्हाइड केल्या होत्या त्यामध्ये 1985 पासून अद्याप कुठल्या प्रकारचं ओव्हरऑलिंगसुद्धा झालं नव्हतं आणि म्हणून याचं मॉडर्नायझेशन करावं अशा प्रकारची आग्रह आपला होता. त्याला त्या मॉडर्नायझेशनला 400 कोटी रुपयाची मान्यता देखील मिळाली आणि लवकरच त्या प्रकारचं ते काम सुरू होऊन निश्चितच त्या माध्यमातून रोजगार निर्मिती देखील त्या ठिकाणी होणार. बरोबर. त्यासोबतच मोठा कामगारांचा प्रश्न आहे तो गांधीनगर प्रेस म्हणजे ISP बद्दलचा. तर त्या बाबतीत काय दिलासा देता येईल तुम्हाला? गांधीनगर प्रिंटिंग प्रेस खरं तर ही प्रिंटिंग प्रेस आहे आणि गेले 2 वर्षापूर्वी ज्यावेळेस संपूर्ण भारतामध्ये 17 करन्सी प्रिंटिंग प्रेसेस आहेत आणि त्यामध्ये ज्यावेळेस त्यांची उत्पादन खर्च हा अधिक वाटत होता, नगरविकास खात्याअंतर्गत ही प्रिंटिंग प्रेसेस येतात आणि त्यावेळेस त्या मंत्रालयाच्या मार्फत विचारलं गेलं होतं की या प्रिंटिंग प्रेसेस बंद करून हे कामं खाजगीकरणाला का देण्यात येऊ नये आणि त्यावेळेस अतिशय भीतीचं वातावरण संपूर्ण गांधीनगर प्रिंटिंग प्रेसच्या सर्व कामगार वर्गामध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये होतं. त्यांनी ज्यावेळेस आपल्याला या विषयाची विचारणा केली तर आपण त्यांना तातडीनं दिल्ली येथे नगरविकास खात्यांच्या उपसचिव मंडलोई नीरज मोंडले यांच्याकडे घेऊन गेलो आणि त्यावेळेस आपली कामगारांची बाजू मांडताना त्यांच्या निदर्शनास एक विषय प्रामुख्याने आणून दिला की कुठल्याही शासकीय प्रिंटिंग ही हिला संरक्षण असणं गरजेचं आहे, ही सिक्युअर्ड असणं गरजेचं आहे आणि म्हणून या कुठल्याही खाजगीकरणाला दिल्या जाऊ नये. त्याचबरोबर दुसरं या आमच्या गांधीनगर प्रिंटिंग प्रेसची गुणवत्ता परफॉर्मन्स देखील चांगला आहे. ही जागा या ठिकाणी जवळजवळ शेकडो एकर जागा गांधीनगर प्रिंटिंग प्रेसच्या ताब्यामध्ये आहे. आपण या जागेचा सदुपयोग या ठिकाणी करावा आणि म्हणून ह्या गांधीनगर प्रिंटिंग प्रेस नाशिक ही रिटेन केले जावे अशा प्रकारचे सूचना त्यांना केल्या. त्यांनी देखील रिटेन करून त्याचं आधुनिकीकरण व करण्यात यावं अशा प्रकारची सूचना त्या ठिकाणी केली आणि नुकत्याच झालेल्या केंद्राच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सुद्धा हा निर्णय घेण्यात आला की संपूर्ण देशामधील 17 पैकी 12 प्रिंटिंग प्रेसचे युनिट्स हे बंद करण्यात आले.
5 रिटेन करण्यात आले, त्यामध्ये 3 दिल्लीतले, 1 कलकत्ता आणि 1 नाशिक व इतर जे 12 युनिट्स आहे हे विलीन करण्यात आले ह्या 5 युनिट्समध्ये. आणि म्हणून त्यामध्ये आपण तारल्या गेलो व नुसतं तारल्या तर गेलोच नाही, परंतु त्याचबरोबर आपल्या नाशिकच्या गांधीनगर प्रिंटिंग प्रेससाठी त्यांनी 458 कोटी रुपये हे आधुनिकरणासाठी सुद्धा देखील त्याला मान्यता दिलेली आहे. बरं, याबरोबरच आदिवासी भाग जो मोठ्या प्रमाणात नाशिक जिल्ह्यामध्ये आहे, आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे, अनेक विकासांपासून हा समाज खरं तर वंचित आहे. आदिवासी विकास प्रादेशिक कार्यालय आपल्या नाशिकला लाभलेलं असताना देखील अनास्था पाहायला मिळते आहे. खरं तर आदिवासी भागाच्या विकास कामांसाठी अनेक केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या, जिल्हा परिषदेच्या अनेक स्कीम्स, अनेक योजना आहेत. केंद्रामध्ये 275/1 ही एक खास करून स्कीम आहे, योजना आहे. त्यामध्ये अनेक प्रस्ताव त्या ठिकाणी पाठवले गेलेले आहेत, अनेकांना मान्यता मिळून कामही देखील सुरू आहेत. परंतु केंद्र शासनाने ज्यावेळेस संपूर्ण देशभरामध्ये 300 क्लस्टर्स म्हणजे काही गावं एकत्रित करून त्यांच्या मूलभूत सुविधा म्हणजे क्लस्टर्स तयार करून त्यांना ज्या शहरामध्ये सर्व सुविधा उपलब्ध होतात त्याच या क्लस्टरमध्ये देण्याचं काम जे धोरण त्या ठिकाणी आखलं गेलं होतं. त्यामध्ये आदिवासी आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये आदिवासी तालुका म्हणून त्र्यंबकेश्वरची निवड केली गेली होती. आपण त्या 300 क्लस्टरमध्ये माझ्या मते 3ऱ्या टप्प्यामध्येच त्र्यंबकेश्वरचा समावेश त्या आराखड्यामध्ये केला आणि त्याचं सविस्कर अहवालाचं देखील काम त्या ठिकाणी सुरू आहे. आपल्या नाशिक लोकसभेतील त्र्यंबके तालुक्यातील घाटाचा तो भाग जर आपण बघितला, हर्सूल आणि ठाणापाडा हे अत्यंत महत्त्वाचं पॉकेट आहे त्या 58 गावांमधलं आणि त्या गावाच्या अवतीभोवतीचे बरेचशी गावं त्यामध्ये त्या आराखड्यामध्ये आपण समावेश करून त्यांचं देखील एक या रुर्बन या योजनेच्या अंतर्गत त्या भागातील सर्व मूलभूत सुविधा असतील किंवा इतर शैक्षणिक, आरोग्याच्या दृष्टीने, उद्योगाच्या दृष्टीने त्यांना काही सुविधा लागत असतील त्या या रुर्बन योजनेअंतर्गत त्यांना निश्चित मिळतील. पण योजना अनेक आहेत, म्हणजे आपण जसं आता अनेक योजनांचा उल्लेख करताय आदिवासींसाठीच्या, पण त्या तळागाळापर्यंत पोहोचत नाहीत ही खंत आहे. त्या तळागाळापर्यंत पोहोचाव्या यासाठी काही ठोस उपाययोजना, कारण अनेक वेळा योजना जाहीर होते ती तळागाळापर्यंत न पोहोचल्यामुळं आपल्या विभागीय कार्यालयावर रात्रंदिवस आंदोलनांची गर्दीही पाहायला मिळते. मला असं वाटतं की त्यामध्ये लोकप्रतिनिधींनी खास करून लक्ष देण्याची आवश्यकता आहे की आपण आपल्या केंद्र असेल, राज्य असेल, अशा एकूण शासनाच्या कुठल्या कुठल्या योजना आहेत, त्याच्या गाईडलाईन्स काय आहेत आणि मग त्या गाईडलाईन्सच्या माध्यमातून त्या योजनेचा लाभ आपल्या मतदारसंघामध्ये कसा देता येईल. खरं तर हेच कौशल्य लोकप्रतिनिधींचं असतं आणि म्हणून त्यावरती लक्ष नेहमी ठेवलं. जसं आता मी सांगितलं की 300 क्लस्टर्स तयार होणार होते, त्यापैकी आता 3ऱ्या टप्प्यामध्ये काहीतरी 100 क्लस्टर्स होत आहे. तर आपण त्या 100 क्लस्टरमध्ये आपलं मतदारसंघातलं गाव कसं जाईल याकडे जर आपण लक्ष दिलं तर आपल्याला, मला असं वाटतं का योजनेचा लाभ आपल्याला आपल्या मतदारसंघामध्ये करायला मिळतो. बरं, कॅन्टोन्मेंट भाग हा एक मोठा भाग आहे, डिफेन्स हा मोठा विषय आहे आपल्या सुरक्षेचा आणि त्या भागात राहणारा जो वर्ग आहे हा गेल्या अनेक वर्षांपासून समस्यांनी ग्रासलेला आहे. त्या काही सुटलेल्या नाही आहेत. आपण अगदी नगरसेवक असतानापासून तर अगदी खासदारपर्यंत या सगळ्या समस्या बघितल्यात, पण अजून का सोडवल्या गेल्या नाहीत त्या? तसं तर नाशिक लोकसभेमध्ये एक देवळाली कटक मंडळ येतं आणि निश्चितच या कटक मंडळातील नागरिकांना दुजाभावाची वागणूक दिली जाते, सावत्रपणाची वागणूक दिली जाते. अशा प्रकारची भावना, अशा प्रकारचं मत आपण संसदेमध्ये मांडलं. त्याचं कारण असं आहे की ही नागरिक कटक मंडळातील सर्वच नागरिक, म्हणजे आता देवळाली कॅन्टोन्मेंट जर आपण बघितलं जवळ 60,000 लोकसंख्या आहे. बरोबर. हे सर्वच नागरिक सर्व प्रकारचे कर शासनाला देत असतात. मग राज्य असेल, केंद्र असेल, मग इन्कम टॅक्स असेल, सर्व्हिस टॅक्स असेल, वॅट टॅक्स असेल, सर्व प्रकारचे टॅक्सेस त्या ठिकाणी देतात. परंतु त्या टॅक्सेसच्या अगेन्स्ट त्यांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा शासनाकडून दिल्या जात नाही. कारण गेल्या 65 वर्षांपासून हे टॅक्स भरतायत. खरं तर गेले स्वतंत्र काळापासून अद्याप कुठल्याही प्रकारचा मूलभूत असो किंवा सुविधांचा लाभ असो या कटक मंडळांना मिळत नव्हता. आपण संसदेमध्ये देखील हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर स्वतः आपण प्रत्येक वेळेस राज्य असेल, केंद्र असेल, त्याचा अर्थ विभाग असेल, नगरविकास खातं असेल, यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून नुकतंच आपल्या गेले 4 महिन्यापूर्वी या
चा निर्णय झाला राज्य शासनाकडून की राज्य शासन या कटक मंडळांच्या मूलभूत सुविधेला यापुढे निधी देईल. बरं त्यापुरत्या आपण मर्यादित न राहता केंद्र शासनाच्या म्हणजे खास करून देवळाली कॅन्टोन्मेंट करता आपण स्वतंत्र काळानंतर अद्याप एकही गल्लीमध्ये ड्रेनेजची लाईन नव्हती. बरोबर. आणि त्यामुळे घाणीचं साम्राज्य त्या ठिकाणी असायचं. नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता आणि म्हणून आपण त्या ठिकाणी संपूर्ण शहराला ड्रेनेज सिस्टीम असावी यासाठी प्रस्ताव त्या ठिकाणी केंद्राच्या संरक्षण खात्यामध्ये दिला होता व त्या माध्यमातून आपण जवळजवळ 150 कोटी रुपये या कटक मंडळ देवळालीसाठी मंजूर केले ड्रेनेज लाईनसाठी. त्याचा शुभारंभ तत्कालीन संरक्षण मंत्री त्यावेळेचे आदरणीय पर्रिकर साहेबांनी सुरुवात केली. जवळजवळ 60-70% काम त्या ठिकाणी पूर्ण झालेलं नसून लवकरच त्या काम पूर्ण होऊन एक स्वच्छ सुंदर देवळाली त्या ठिकाणी निश्चितच निर्माण होण्यासाठी मदत होणार. नक्कीच. म्हणजे आशा करूया की कटक मंडळ ह्या सगळ्या समस्येतनं गेल्या 65 वर्षांच्या समस्येतनं बाहेर पडेल. आणखी एका मोठ्या योजनेबद्दल कायमच गाजावाजा होतो ते म्हणजे मुकणे पाणी पुरवठा योजना. याची सद्यस्थिती काय आहे, सध्या काय स्टेटस आहे, नाशिककरांना सांगावा. खरं तर JNNRUM मध्ये मुकणे पाणी पुरवठा योजनेला 2014 रोजी मान्यता देण्यात आली होती. परंतु महापालिकेमध्ये काही कारणास्तव हा विषय प्रलंबित रखडला गेला होता आणि त्याला खऱ्या अर्थानं ज्यावेळेस कार्यादेश देण्यात आले ते 2016 साली. परंतु ज्यावेळेस या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली तर या प्रकल्पाची किंमत होती 220 कोटी रुपये. त्यापैकी 50% शेअर हा केंद्राचा होता. परंतु केंद्राने त्यावेळेस ही योजना पूर्ण करण्याचं उद्दिष्ट जे आहे ते मार्च 2017 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करावा, अन्यथा केंद्र शासन त्यांचा हिस्सा देणार नाही असं स्पष्ट केलेलं होतं. परंतु मार्च 2017 पर्यंत या प्रकल्पाचं 50%च काम झालं होतं. म्हणजे 50%च हिस्सा 110 कोटीपैकी 55 कोटी रुपये हे महापालिकेला मिळालेले होते. आपण त्यावरती ज्यावेळेस तो प्रकल्प मार्च 2017 पर्यंत पूर्ण होणार नव्हता याची माहिती ज्यावेळेस मिळाली आणि मग 55 कोटीचा बोजा हा महापालिकेच्या तिजोरीवरती पडला असता आणि म्हणून आपण त्यावेळेसचे तत्कालीन नगरविकास मंत्री आदरणीय व्यंकय्या नायडू साहेब, आत्ताचे उपराष्ट्रपती आदरणीय व्यंकय्या नायडू साहेब यांची भेट घेतली आणि त्यांना 2 विषयासंदर्भामध्ये चर्चा केली होती की या योजनेला एक तर यांचा कार्यकाळ वाढवण्यात यावा किंवा आपण जर राज्य शासनाकडे याचा उर्वरित निधी जमा केला तर निश्चितच आम्ही हा प्रकल्प पूर्ण होईल. अत्यंत जिव्हाळ्याचा हा प्रश्न आमच्या नाशिककरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे आणि त्यांनी पहिल्या प्रश्नाला सांगितलं की हा जो पॉलिसी निर्णय आहे आम्ही केवळ एक नाशिक महानगरपालिकेपुरता घेऊ शकत नाही, परंतु दुसरा जो विषय तुम्ही सांगितला त्यावरती निश्चित आम्ही विचार करू अशा प्रकारचं सकारात्मक उत्तर त्यांनी दिलं आणि त्यावरती कारवाई देखील केली. आणि त्यांनी आपल्या महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्याच्या महानगरपालिकेचा अखर्चित निधी 65 कोटी रुपयापैकी 55 कोटी रुपये आपल्या नाशिक आपल्या मुकण्याच्या पाणी पुरवठा योजनेसाठी खर्च करण्याचे आदेश राज्य शासनाला दिले. आणि म्हणून या ठिकाणी आपल्या नाशिक महानगरपालिकेवरती म्हणजे आपल्या सर्वांच्याच नाशिककरांच्या कराचा बोजा म्हणजे 55 कोटी रुपये त्या ठिकाणी आपल्याला आपले वाचवता आले. बरोबर. परंतु हे वाचवलेले पैसे कररूपी पुन्हा वसूलण्याचं काम नाशिक महापालिकेकडनं किंवा होताना दिसलं. करवाढ हा एक जो मुद्दा कळीचा झालेला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून करवाढ नव्हती. कर घेतला तरच विकास होईल हे मान्य आहे, परंतु अचानक झालेली करवाढ ही नाशिककरांसाठी एक वेगळा बोझा झाला होता. एका बोझ्यातनं आपण काढलं होतं खरं तर नागरिकांना, परंतु दुसऱ्या बोझ्यात अडकले नागरिक. जरी हा विषय महापालिकेचा असला परंतु करवाढ काही प्रमाणामध्ये होणं अपेक्षित असतं, परंतु इतकं 35-50% करवाढ करणं आणि अचानकपणे करणं हे अयोग्य अनेक अन्यायकारक होतं असं अनेक नागरिकांच्या त्या ठिकाणी भावना होत्या, सर्व नगरसेवकांच्या देखील होत्या. आणि त्याचबरोबर विशेषतः त्या शेत जमिनीवरती कर आकारणी हा सगळ्यात मोठा मुद्दा होता
की शेतीवरती कर आकारणी आणि ज्यावेळेस आपल्याकडं संपूर्ण शिष्टमंडळ त्या ठिकाणी आपली भेट घेतली त्यावेळेस मी अनेक महानगरपालिकेच्या आमच्या सर्वच नगर लोकप्रतिनिधींशी चर्चा केली, परंतु इंच जमिनीवरती करवाढ होईल अशा प्रकारची माहिती आयुक्तांनी दिली। त्यावेळेस आंदोलनही करण्यात आलं। त्यावेळेस विशेष करून आपला प्रश्न या ठिकाणी असा होता की महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये 3 प्रकारच्या जमिनी असतात। एकतर बिनशेती बरोबर NA प्लॉट, दुसरी जमीन असते ती येलो झोनमधली, ती एक तर पडीत असते किंवा शेतजमीन असते, आणि तिसरी जी जमीन असते ती हिरव्या पट्ट्यामध्ये ती शेतजमीन किंवा पडीत जमीन। परंतु जर आपण कुठल्याही प्रकारचा कर आकारतो तर त्याच्या बदल्यामध्ये कुठली ना कुठली सुविधा आपण देत असतो, आणि म्हणून आम्ही आयुक्तांशी देखील चर्चा केली होती की या माध्यमातून, आणि मग त्यांनी आणि त्याचबरोबर जो ठराव क्रमांक 522 होता त्यामध्ये लिहिलेलं होतं की वापरात नसलेली जमीन किंवा जागा आणि त्याचे 3 पैशाचे त्यांनी 40 पैसे कर केला होता बरोबर। आणि म्हणून आपण त्यावेळेस विचारणा केली होती की वापरात नसलेली जमीन किंवा जागेची व्याख्या आपण सांगावी, जेणेकरून ज्या 3 पैसे या अगोदर ज्या जमिनीला कर होता त्याच जमिनींचा आता 40 पैसे केलेला आहे। आणि म्हणून आपण जे म्हणता की प्रत्येक शेतजमिनीवरती कर आकारणी होईल तर हे अयोग्य आहे, आणि निश्चितच त्यामध्ये अनेक आपल्या शहरातील अनेक आघाड्या सर्वपक्षीय लोक या ठिकाणी एकत्र येऊन त्यांनी जो विरोध केला, आणि मग त्यावेळेस शेतजमिनीवरचा कर रद्द करण्यात आला। व त्याचबरोबर अनेक दुसरेही कर काही प्रमाणामध्ये कमी करण्याचं त्या ठिकाणी महापालिकेने आदेश घेतले, त्यामध्ये सुद्धा निश्चित आपण सहभागी होऊन त्याला एक वाचा फोडण्याचं काम त्या ठिकाणी केलं होतं। नक्कीच या तुमच्या कामामुळे कर जो नागरिकांवर अतिरिक्त बोजा होता त्यातनं दिलासा मिळाला असं नक्कीच म्हणता येईल। मिशन लोकसभा या कार्यक्रमामध्ये एक छोटीशी विश्रांती घेतो, आणि विश्रांतीनंतर पुन्हा एकदा खासदार हेमंत गोडसे यांच्याकडनं त्यांच्या कार्याचा लेखाजोखा जाणून घेणार आहोत। छोट्याशा विश्रांतीनंतर भेटूयात।